एक सहज प्रश्न विचारला का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व केव्हा कळलं? तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज ह्या व्यक्तिमत्वाची जाणीव कोणत्या वर्षी झाली? असा प्रश्न जर विचारला तर आपण सगळे 4थी पर्यंत बरेच जण शाळा शिकलेल्या, अनेक ग्रॅज्युएट झाले, अनेकांनी पदव्या घेतल्या, पदव्युत्तर झाले. परंतु जर असा प्रश्न विचारला की छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व तुम्हाला कोणत्या वर्षी कळलं, तर आपण उत्तर दिलं असतं का वयाच्या 10व्या वर्षी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व कळलं. कारण ह्या महाराष्ट्रामध्ये इयत्ता 4थीच्या इतिहासा पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि तो इतिहास आम्हाला 4थीत गेल्यानंतर कळतो. इयत्ता 5वी मध्ये गेल्यानंतर इयत्ता 4थीचं मागील इयत्तेचं पुस्तक वाचलं जातं. ते एकमेव जरी कोणतं पुस्तक असेल तर ते इयत्ता 4थीचं इतिहासाचं पुस्तक आहे. तुम्ही उत्तर दिलं असतं वयाच्या 10व्या वर्षी इयत्ता 4थीत गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व कळलं. पण तुम्हाला सांगतो, एक मराठवाड्यातला एक मित्र होता. तो घरी आला, माझ्या घरामध्ये आल्यानंतर अभ्यास खोली, त्या अभ्यास खोलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तसबीर आहे, त्याच घरामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंची तसबीर आहे, राजर्षी शाहू महाराजांची तसबीर आहे, अण्णाभाऊ साठ्यांची तसबीर आहे, सावित्रीबाई फुलेंची, अहिल्याबाई होळकरांची, ह्या सारख्या सर्व समाज सुधारकांच्या तसबिरी होत्या. तो मित्र घरामध्ये आला, त्याच्या खांद्यावरती 1 वर्षाची मुलगी होती. ज्या मुलीचं वय 1 वर्ष आहे, त्या मुलीला त्या मित्राने घरामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रश्न विचारला की बाळा, इथं छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर कुठे आहे? तेव्हा त्याच मुलीने आत्मविश्वासाने न डगमगता, ज्या मुलीचं वय 1 वर्ष आहे तिला प्रश्न विचारला पाहिजे, बुबू कुठं आहे, काव कुठं आहे, त्या मुलीला त्या मित्राने प्रश्न विचारलाय का बाळा छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर कुठं आहे? तेव्हा त्या मुलीने आत्मविश्वासाने हात वरती केला, बोट वरती केलं आणि दाखवून दिलं का ही छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर आहे 1 वर्षाच्या मुलीने. मी त्याला म्हटलं, एक काम कर, तिला माझ्या खांद्यावरती दे. मी तिला माझ्या खांद्यावरती घेतलं. तिला मग म्हटलं, हिला अशा पद्धतीने फिरवायचं का जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर कुठंतरी मागच्या बाजूला जाईल, शेवटी जाईल आणि तिच्या मानेला ताण बसेल. आणि मग तिला आपण प्रश्न विचारू, छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर कुठे आहे? मी तिला माझ्या खांद्यावरती घेतलं. तिला खांद्यावरती घेतल्यानंतर अशा पद्धतीने फिरवलं तिला, मग जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर शेवटी जाईल, तिच्या मानाला ताण बसेल, जेणेकरून तिला ती छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर दाखवता येणार नाही. या पद्धतीने तिला असं फिरवलं, असं गोल फिरवलं आणि मग तिला म्हटलं की बाळा सांग आता छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर इथं कुठं आहे? तेव्हा त्या मुलीनं एक एक तसबीर शोधायला सुरुवात केली. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, एक एक तसबीर ती शोधत होती. मला असं वाटत होतं की तिच्या आता मानाला ताण बसतोय. अशा पद्धतीने ती तसबीर शोधत शेवटी तिला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर दिसली तेव्हा ती गालातल्या गालात असली. तिने असं बोट केलं आणि सांगितलं ही छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर आहे. तेव्हा मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कळलं का छत्रपती शिवाजी महाराज शिकण्यासाठी वयाची गरज नाही, कारण प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज भिनलेले आहेत. आईच्या गर्भातून येताना शिवाजी काय आहे तो शिकून येतो, त्याला शिवाजी शिकवावं लागत नाही. आणि म्हणून जय भवानी म्हटलं की आमच्या तोंडून जय शिवाजी येतं. हे शिवाजी या ताकद